राणीवंशाचे महाल जवळ आले. पुतळाबाईंच्या महालांच्या रुखाने धारव पुढे आली. जिजाऊंना बघून क्षणभर ती घोटाळली, पण निर्धाराने पुढे होत संभाजीराजांच्या पुढ्यात आली. तिने काळसर रंगाची काहीतरी वस्तू संभाजीराजांच्या टोपापासून पायापर्यंत 3 वेळा उतरवली. तिला बघताच हसून संभाजीराजांनी तिच्या पायांना हात लावून नमस्कार केला. धारव लगबगीने भिंतीच्या कडेकडेने दिसेनाशी झाली. संभाजीराजे देव महालात आले. जगदंबेसमोर त्यांनी आपले डोकं टेकवले. त्यावेळी इकडे धाराऊने आपल्या गोंदल्या हाताने पाय बांधलेले काळे कोंबडे काहीतरी पुटपुटत तटावरून फेकून दिले. बिरबिरले कोंबडे कसे तरी केकाटले. धाराऊने आपल्या हाताची बोटे तटावरच्या गडीव दगडावर रुतवून काटकन मोडली. डावा पाय दणदण भुईवर आपटला. संभाजीराजांनी पुढे होत वाफ्यातील अष्टधान्यांना कोंब भरलेल्या मुठीने उपटून काढले. त्यांच्या मुळ्या धरून आलेली माती झटकून टाकली. समृद्धीचे शिवलिंग असलेले ते रसवंत कोंब त्यांनी आपल्या मस्तकीच्या टोपात खुपसवले. भोसले कुळीचे रशीत कोंबाच्या मस्तकी ते अष्टधान्याचे कोंब शोभून दिसू लागले. जगदंबेसमोर एका हारीत पुजलेल्या हत्यारावरील आपली म्यानबंद जमदाड संभाजीराजांनी वाकून उचलवली. भगवे म्यान क्षणभर कपाळाला लावले. मुठीचा परजात हात चढवून त्या जमदाडीचे पाते सरकन बाहेर खेचले. हत्याराची झणझणीत शिलक डोक्यात भरून घेतली आणि पाठीशी उभ्या असलेल्या जिजाऊ साहेबांना एकदा नजर दिली. जिजाऊ नुसत्या प्रसन्न झाल्या. आपोआप त्यांच्या उजव्या हाताचे हत्यार डाव्या हाती गेले. मान नागफण्यासारखी ताठ झाली. आपल्या उजव्या हातीचा अंगठा त्यांनी क्षणात हत्याराच्या लखलखीत धारेवरून सरकन ओढला. अंगठ्यावरचे रक्ताळलेले कोंब तरातर उठले होते. रक्तमंडित आपला राज अंगठा संभाजीराजांनी जगदंबेच्या चरणाजवळ नेला. जगदंबेच्या पायाखाली रगडल्या जाणाऱ्या महिषासुराच्या मस्तकावर संभाजीराजांनी उष्ण रक्ताचे 2 थेंब स्थिरावले. नवरात्रात ते पुजलेले आपले हत्यार त्यांनी पाजून घेतले. मग हाताच्या अंगठ्यावर रक्ताचाच भंडारा करून संभाजीराजांनी त्यांचे कपाळावरच्या शिवगंधाचा मळवट भरून घेतला. हातातील पाते म्यान बंद करून जमदाडीचे भगवे फासबंद कमरेला आवळून घेतले. त्यांच्या त्या रुद्रमंगल शास्त्र रूपाकडे बघता जिजाऊचे नेत्र अभिमानाने उजळून निघाले. चला. संभाजीराजांच्या पाठीवरून हात ठेवून जिजाऊ शांतपणे म्हणाल्या. गडाच्या दसरा चौकाकडे संभाजीराजे चालले. आज विजयादशमी होती. दसरा चौकात मांडलेल्या आपट्याच्या डाहळ्यांभोवती सोन आखाडा खाशा स्वारींनी आपल्या हत्याराने फोडायचा असतो. तो पिढ्यानपिढ्या चालत आलेला रिवाज होता. दिवस सणाचा होता आणि सण मानाचा होता. आजवर खुद्द राजे दसऱ्याचा सोनाखाडा आपल्या खाशा हाताने फोडत आले होते. पण या दसऱ्याला आपल्या सगळ्या सोनेरी स्वप्नांचं हिरवंकंच निबर पाने झालेली आहेत असे राजांना खोलवर जाणत होते. त्यांचेच मन संभाजीराजांना आखाडा फोडण्याची आज्ञा दिली होती. किरणांचे सोने उधळीत दिवस कलाटणीला आला होता. संभाजीराजांनी जिजाऊसाहेब राजांच्या महाली आले.